निरोगी, मजबूत आणि चमकदार केस हे सुंदर दिसतात आणि ते तुमच्या चेहऱ्याचे अलंकार असतात. सर्वांनाच असे केस हवे असतात. पण याविरुद्ध होतं काय, तर मागे लागते ती म्हणजे चिंता. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील. गोसत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकांना वाटतं की केस गळले तर काय होईल? केस कमी होतील आणि ते कुरूप दिसतील. पण समजून घ्या की दररोज 100 केस गळणे हे नॅचरल आहे. कारण आपलं शरीर जे कमकुवत आहे ते फेकून देतं आणि मग तेव्हाच नवीन येऊ शकतं. त्यामुळे कमकुवत केस गळणे आवश्यक आहे नवीन केस येण्यासाठी. आणि मगच नवीन आणि मजबूत केस येऊ शकतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याबद्दल अजिबात चिंता करू नका. परंतु या सगळ्याबरोबरच आपल्याला आपल्या आहारांच्या सवयीमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये आणि केसांच्या व्यवस्थापनामध्ये काही ना काही बदल करणं हे आवश्यक आहे. आणि येथेच योगाचे स्थान येते. योग तुम्हाला चांगले केस वाढवण्यास आणि सुंदर चेहरा मिळवण्यास मदत करते. चला तर जास्त केस गळण्याची कारणं समजून घेऊयात. एक मोठे कारण म्हणजे अनुवांशिकता, जेनेटिक कारण असतील. यावरती फारसं काही करता येत नाही, पण थोडंसं सुधारणा मात्र करता येऊ शकते. दुसरे कारण म्हणजे आपल्या शरीरात कशाची तरी कमतरता, जसं की लोहाची कमतरता असेल, कॅल्शियमची असेल, अशक्तपणा असेल, ज्यामुळे केस गळतात. सायनस, सर्दी किंवा खोकला यासाठी घेतलेल्या औषधांमुळे सुद्धा केस गळतात. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव. तुम्हाला माहीत आहे का की ताणतणाव सर्व काही प्रभावित करतो आणि त्यामुळे नॅचरली तुमच्या केसावरती तो परिणाम होतो आणि यामुळेच तुम्ही स्ट्रेस फ्री जीवन जगायला शिका. चौथे कारण म्हणजे केसामध्ये कोंडा. जेव्हा आपण केस नीट साफ करत नाही त्यावेळेला कोंडा होतो. निश्चितच केस गळण्याचे हे मुख्य कारण आहे. पाचवे कारण म्हणजे रासायनिक रंगांचा वापर, त्यानंतर कृत्रिम रसायनांचा वापर, केमिकल्सचा वापर केल्यामुळे केस गळतात. या सर्व कारणांचा विचार करा आणि त्यावरती उपाय करा. आता योगाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर काय केलं पाहिजे समजून घेऊया. पहिलं म्हणजे योग्य आहार घेतला पाहिजे. दुसरी म्हणजे अशक्तपणा दूर केला पाहिजे. आपल्या शरीरातील कमतरता दूर करणं आवश्यक आहे. त्यामुळे नियमित, साधे आणि सात्विक अन्न खा. दुसरे म्हणजे चेहऱ्याच्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंता करू नका. केसांच्या काळजीसाठी 3 आसने महत्त्वाची आहेत. एक म्हणजे हस्तपादासन, म्हणजे जिथे तुम्ही वाकता त्या स्थितीत काही काळ राहता आणि परत येता. दुसरे म्हणजे त्रिकोणासन, तिथे तुम्ही पुढे वाकता, तुमची पाठ सरळ ठेवता आणि त्या स्थितीत काही काळ राहता. तिसरे म्हणजे शीर्षासन, जिथे तुम्ही उलटे वर जाता, पाय वर आणि डोके खाली ठेवता. ही 3 आसनं नियमित करावीत. प्राणायाम देखील करा, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण प्रणालीमध्ये ऑक्सिजन पोचतो आणि नॅचरली तुमचं आरोग्य चांगलं राहतं. 2 प्राणायाम आहेत ते तुमच्या केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे भस्त्रिका, जिथे तुमच्या पोटाच्या हालचालीसह तुम्ही जलद श्वास घेता आणि सोडता. याच्या 30 फेऱ्या करा आणि तेच तुमच्या केसांसाठी चमत्कार करतील. दुसरा म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. एक नाकपुडी बंद करून तुम्ही पाहता की दोन्ही नाकपुड्या व्यवस्थित कार्य करतात ना. त्यामुळे हे दोन्ही प्राणायाम तुम्ही नियमितपणे करा. आता काही स्वयंपाकघरातील उपाय पाहू. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले काही नैसर्गिक घटकांचा वापर आपण करू शकतो. एक म्हणजे आवळा, दुसरे म्हणजे लिंबू. आवळा पावडर घ्या, त्यात लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या टाळूवरती लावा, काही वेळ ठेवा आणि नंतर केस पूर्णपणे धुवून टाका. हे खूप सोपे आहे. आवळा आणि लिंबामधील व्हिटॅमिन सी आपल्या केसांच्या मुळांना बळकट करते. केस गळणे आणि अकाली पांढरे होणे हे पूर्णपणे टाळते. ही सुंदर पेस्ट लावा आणि स्वतःला मदत करा. दुसरा नैसर्गिक घटक म्हणजे कोरफड. कोरफड ही जादूसारखी काम करते. ती केसांना बळकट करते, चांगले केस वाढवते आणि केस लांबसुद्धा करते. ती कंडिशनर म्हणून सुद्धा चांगलं काम करते. केसांना मऊ आणि गुळगुळीत बनवते. कोरफडची ताजी जेल तुम्ही काढा आणि ती केसांवरती लावा. 45 मिनिट ठेवा फक्त आणि नंतर ती धुवा. ही तुमचे कमकुवत केस मजबूत करण्यासाठी खूप चांगली आहे आणि मग तुमचे केस एकदम बळकट होतील. तिसरा आणि नैसर्गिक घटक म्हणजे कढीपत्ता आणि नारळाचं तेल. कढीपत्ता भाजून खोबरेल तेलामध्ये घाला आणि ते उकळवा. जेव्हा ते काळपट रंगाचे होईल तेव्हा गॅस बंद करा, थंड होऊ द्या आणि गाळा. हे तेल तुम्ही टाळूवरती लावू शकता आणि 1 तास ठेवा. नंतर साध्या केमिकल फ्री शॅम्पूने तुम्ही ते धुवून घ्या. हे नैसर्गिक घटक तुमच्या केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी खूप चांगले काम करतात आणि यामध्ये तुमचा आत्मविश्वाससुद्धा चांगला वाढेल. दिवसातून काही वेळा तुम्ही टाळूला मसाजसुद्धा करू शकता. बोटांच्या टोकांनी मालिश केल्यामुळे आराम मिळतो. दुसरं म्हणजे कंगवा घेऊन मागून पुढे कंगवा करा. यामुळे मुळांच्या भागामध्ये रक्ताभिसरण वाढते. शक्य असल्यास ताक किंवा दही लावा आणि नंतर आंघोळ करा. यामुळे कोंडा तर दूर होतोच. दुसरे म्हणजे कडुलिंबाच्या पानाने केस धुवा. कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळा आणि हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. यामुळे कोणताही संसर्ग होणार नाही आणि सगळ्या तुम्ही समस्या टाळू शकता. शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगली झोप घ्या. चांगली झोप सर्वत्र मदत करते. स्ट्रेस फ्री जीवन जगायला शिका. तुम्ही कसे दिसता यावर तुमची ओळख ठरत नाही, तर तुम्ही जे आहात तेच आहात.
स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा, हसा आणि आजूबाजूच्यांना सुद्धा हसवा. जीवन चांगले होईल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आयुर्वेदामध्ये, योगात आणि आपल्या आजूबाजूला अनेक समस्यांचं उत्तर आहे, ते शोधा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. मी आणि गोसत्व टीम तुमच्यासाठी असेच अनेक व्हिडिओज या हेल्थ सिरीजमध्ये आणत आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमची माहिती तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहील. धन्यवाद.